त्यानंतर एक बातमी पाहणार आहोत। वाशिम जिल्ह्यातल्या पिंपरी सरहद परिसरातल्या उतावळी नदीला पूर येऊन शेकडो एकर शेतीचं मोठं नुकसान झालंय। पिंपरी सरहद येथील शेतकरी एकनाथ भांदुरगे यांची शेती अवघ्या महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा पूर्णतः खरडून गेली आहे। त्यांनी दुसऱ्यांदा पेरणी केलेलं सोयाबीनचं पीक सुद्धा पुरात वाहून गेलंय आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा पेरणी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करून जमीन तयार करावी लागणार आहे। मात्र यासाठी त्यांच्याकडे पैसेच शिल्लक नसल्यानं ते पूर्णतः हताश झालेत। या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण नदी नाल्यांना पूर आला होता। अशातच वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद परिसरात उतावळी नदीला पूर आल्याने नदीचं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलं आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलेलं आहे, बघू शकता माझ्या पाठीमागे, या ठिकाणी संपूर्ण शेतामधील जी सुपीक माती होती ती माती संपूर्ण वाहून गेलेली आहे। अक्षरशः दगड शेतामध्ये उरलेले आहेत, खडकं देखील उघडे पडलेले आहेत। शेतामध्ये माती नसल्यानं शेतकऱ्यांचा प्रचंड आता या पूर्वी देखील 26 जून रोजी शेतकऱ्यांचं शेतात प्रचंड या पुरामुळे नुकसान झालं होतं। अशातच आता या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ आलेली आहे। शेतात काय सांगाल, तुमचं शेती 2 एकर तुम्ही तयार केली होती, आता पुन्हा एकदा नुकसान झालेलं आहे, काय? वाशिम जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्यात रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद परिसरात पाऊस झालेला, त्यात उतावळी नदीला महापूर आल्यामुळे माझ्या शेतीतून एवढं नुकसान झालं की पूर्णतः शेती अक्षरशः खरडून जाऊन शेतीतलं पूर्ण पीक वाहून जाऊन फक्त शेतामध्ये फक्त दगडच उरलेले आहेत। मी यापूर्वीसुद्धा 26 जून रोजी आधी पेरणी करून केली होती। त्या 26 जूनला असाच महापूर गेला। त्यामध्ये माझ्या शेतामध्ये जवळपास 3.5 ते 4-5 फूट गड्डे पडून पूर्णतः रोडवरले गोटे येऊन पडलेले होते, सर्व दगड उरलेले होते। तत्पूर्वी मी त्यानंतर 8 दिवसानंतर मी पूर्णतः जमीन म्हणजे लेव्हल करून JCBनं माती आणून टाकून 20-25 हजार रुपये खर्च करून पेरणी केली। ही दुबार पेरणी करून सुद्धा तदोतच कालच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे माझ्या शेतात महापुरामुळे एवढं नुकसान झालेलं आहे की शेतीत फक्त आता दगडसुद्धा उरलेले आहेत। आज माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, हेच पैसे मी आपल्यासोबत पिंपरी सरहद येथील भांदुरगे शेतकरी होते। यांच्याकडे फक्त 2 एकर शेती आहे आणि या शेतीवरच त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो चालतो। त्यामुळे आता यापूर्वी देखील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। शेती देखील त्यांनी तयार केली होती, दुबार पेरणी केली, आता त्यांच्यावर तिबार पेरणीचं संकट आलेलं आहे। त्यामुळे आता त्यांची परिस्थिती राहिलेली नाही असे ते सांगत आहेत। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।